हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत नसतात. मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि खूप माझी तब्येत पण खूप खराब होत चालली. तर मला आता जायचं आहे अहमदपूरमध्ये शॉपिंगला. मी निघाले शॉपिंगला. सकाळ सकाळी ड्रेसला अल्टरनेट करायचे आणि प्लस म्हणजे नाही का मला थोडी शॉपिंग पण करायची आणि थोडं फ्रेश होऊन यावं म्हणलं बाहेर, म्हणून जाते मी. तर माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. आता इथं हायवे आहे, इथं व्हिडिओ बनवायची पण खूप लाज वाटत आहे मला, तरी पण बनवते. आता मी आले बाहेर, अहमदपूरला गेले. मध्ये मध्ये शूट करायचं होतं पण नाही का एवढं डोसक्याला एवढं डोसक्याला टेन्शन की काही सुधरणं काही समजणं. डोकं बी फार दुखतं यार. आणि कुठले निर्णय घ्या गेलं की मी नुसतं म्हणते हे करायचं ते करायचं, पण माझ्यानं काहीच होईना झालं, अशी गोष्ट झाली. तर व्हिडिओ शूट करताच आला नाही. वाहनाची गर्दी खूप होती आणि लोक तोंडाकडे बघायले, त्यामुळे मला नाही करू वाटलं. तर म्हणलं चला आता थोडा टाईम राहिला, अर्धा तास जायचे मला ड्युटीवर. अर्धी रेडी होऊन बाहेर आले व्हिडिओ बनवायला, कारण सरांनी मला मनाई केलेली आहे कामाच्या ठिकाणी व्हिडिओ बनवायला. तर म्हणून मी आता बाहेर आले. तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता की काल येळामुशाला मी एका काकाने मला जेवायला नेलं. तिथे जेवायला गेले होते, खूप छान वाटलं मला. शेतात वगैरे व्हिडिओ बनवायचे होते, पण आम्ही जेवण केले आणि त्यांच्या म्हणजे आमच्या कामावरची पण लाईट गेली होती आणि तिकडं पण लाईट नव्हती. पण मी सकाळी 6ला गेले आणि नंतर वापस कितीला आले, 10ला घरी गेले परत मोबाईल आणाय. तेव्हा मग चलत चलत थोडाच व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ बनवून मग परत रिटर्न आले. आणि आज गेले ते अहमदपूरला, आणलं थोडं शॉपिंग करून, काय काय वस्तू नव्हत्या ती. तर हे बघू शकताय, ड्रेस घालून आले. आणि कसं काय वाटतंय कमेंट करा आणि नक्की कळवा. खूप स्ट्रगल आहे माझ्या आयुष्यात. आता मी माझ्या नवऱ्याबद्दल त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता आणि मी सोशल मीडियावर टाकणार बी आहे, पण इथं सरांनी मनाई केली, रागवले म्हणून तो व्हिडिओ मी डिलीट केला. पण आताच नाही, थोडा टाईम आहे त्या गोष्टीला, नंतर बनवल. तर इथं मोकळं पटांगण आहे, इथं असं भारी आहे बघा, झाडं वगैरे खूप छान आहे. इथं व्हिडिओ काढाय मला टेन्शन नाही, मोकळं मैदान आहे, बघू शकता. जास्त बोललं की डोकं दुखायला लागलं. महाग ते लोक काहीतरी म्हणजे माती वगैरे भरतायत, नवरा बायको आहेत, कपल आहे, खूप छान माणसं आहेत तिथे, माझे व्हिडिओ शूट करतायत इथं आणि स्वभाव पण त्यांचा खूप छान आहे. तर असे लोक सुरळीतच व्हिडिओ बनवता, बनवले सगळ्या युट्यूब वेळ आहे, पण ते मला काहीच करू शकतो, बनवू शकत नाही. हवे तिथं माळा कोळीला गेलेला व्हिडिओ बनवाय गेले, अजून परत ब्लॉगिंग बनवाय आले. काय करावं, मला काही सुधारच बसा नाही. एवढ्या वेळात किती मोठा व्हिडिओ झाला असता. इथं कशाची झाडच नाही तो यार, नाही ना कशा शेंगा. हॅलो, गुड मॉर्निंग. तर हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तर आता वाजलेत सकाळचे 10 वाजतेत. आता ड्युटीला जायचं आहे मला. काल व्हिडिओ शूट करत करत तसंच गेले, कारण काल खूप डोकं दुखत होतं, जास्त बोला वाटत नव्हतं. तर आत्ता पण म्हणलं चला थोडासा व्हिडिओ कंटिन्यू करावा. आपले फॅन लोक आपले व्हिडिओची वाट बघतायत, आपले सगळे सहकारी मित्र मैत्रिणी वाट बघतायत, त्यामुळं चला म्हणलं व्हिडिओ बनव. कारण ज्यांना ज्यांना आवडते ते आतुरतेने वाट बघतायत माझ्या व्हिडिओची, माझे व्हिडिओ जात नाहीत, त्यामुळं व्हिडिओ बनवते. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे. पहिलं तर
हे बघा, आता 2024 माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप कठीण गेलं. आणि 2024मध्ये सगळं वाईट गोष्टी घडल्या आणि वाईटच लोक माझ्या आयुष्यात आले. खूप त्रास झालाय मला. माझं 2024 खरं सांगते खूप वाईट वाईट गेलं. आणि हे वर्ष चांगलं जावं माझं हीच अपेक्षा करते. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं पण नवीन वर्ष आनंदाचं व भरभराटीचं जावं. तर गेल्या 2024मध्ये माझ्याकडनं काही चुकून हुकून कुणाबद्दल काही शब्द गेले असतील तर बट सॉरी सगळ्यांना. आणि कसं असते, माणसाचा जन्म एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगावा. आणि सगळ्यांनी एकमेकाशी हसून खेळून बोलावा, कारण एकदा मेलं तर गेलं. हा जन्म काय पुन्हा पुन्हा येणार नाही. माणसाचा जन्म एकदाच आहे. आपण इथं भांडतो, एकमेकाशी वाकडं चलतो. आता ह्या जगात फक्त घमंडी लोक आहेत, असा विचार करणारे थोडेच लोक आहेत, ते माझ्यासारखे. मला राग लई येतोय जो म्हणजे तिरकस वागते माणूस, मुद्दाम खोटेपणा करते, ज्या गोष्टी नाही करून केल्या म्हणते. आता बघा, जस्ट मला तर ना इतक्या नालायक मुली भेटतात, जिथं जाऊन तिथं कामाला तसल्या नीच अवलादी भेटतात मला, खरं सांगते तुम्हाला. आणि तरी मी दुर्लक्ष करत नाही. खोटारडेपणा करणारे लोक, खोटं वागणारे लोक हेच मला भेटत आले. त्यामुळंच मला प्रॉब्लेम आले जिथं तिथं जॉबवरती. मी तर गरीब आहे हो. मला कामाची म्हणजे कुठं बी गेलं तरी गरीबासारखं राहते कामाची. आणि माझ्या लय वाकडे शिरायलं तर मग मी मी घाबरत नाही. मग काय व्हायचंय ते होऊ दे असं म्हणते मी. तर मला वाटतंय किंवा आपण कोणाशी पण चांगलं वागावं, कारण काय करायचं, एवढं चांगलं राहीन. उत्तम कीर्ती महागेत. काय यार ही मेसेज. उत्तम चिवरे कीर्ती महागे एक म्हण आहे. तर त्या म्हणीप्रमाणे मी म्हणते की बाबा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य कातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. काय नास का देह आहे, कधी ना कधी मातीत जळणार आहे. आता ह्या शरीराला एवढं सजवलंय, फेअर अँड लवली लावली, लिपस्टिक लावली, काजळ लावले, कुणाला म्हणजे एवढं सजवलंय, पण हे सगळं एक दिवस माती होणार आहे तिची, तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळं घमंड बी करू नका आणि सगळ्यांशी एकमेकाशी चांगलं वागावा, माझी हीच मी म्हणजे माझे विचारच असे आहेत बरं का. आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांना देखणपणावर घमंड आहे, कुणाला त्याच्या नॉलेजवर घमंड आहे, कुणाला त्याच्या केसावर घमंड आहे, लय घमंडी लोक आहेत. कुणाला प्रॉपर्टीचं घमंड आहे. आणि काही तुरळीत माणूस आहे की ज्याला त्याच्या प्रॉपर्टीचं घमंड नाही आहे. तो खूप चांगला व्यक्ती आणि खूप सज्जन व्यक्ती असतो, ज्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे. आणि जास्तीत जास्त असे लोक आहेत की ज्यांना प्रॉपर्टी आहे, ते एवढे माजुरी आहेत ना की विचारूच नका, असे लोक आहेत. आणि माझ्या आयुष्यामध्ये हे सगळे कुठाने घडले. माझं लग्न झालं, मोठ्या हुमाधुमानं लग्न लावलं वडिलानं, आणि पुन्हा सासऱ्यानी सासूनी नवऱ्यानी मला सोडून दिलं. सोडून द्यायचा विचार केला त्यांनी, का तर मी अपसगुनी आहे, पाय मोडला माझ्यामुळं सासऱ्यांचा. त्यामुळं त्यांनी निर्णय तो मोठा घेतला होता, आणि जे त्यांना करायचं होतं तेच त्यांनी करून दावलं. आणि मला माझा जीव वाचवायचा होता, आणि मला माझ्या 2 लेकरांसाठी जगायचं होतं, म्हणून मी आईवडिलाकडे आले. मी इथं काही खुश नाही आहे, किंवा मी लय श्रीमंत नाही आहे, किंवा मला एवढी खुशी पण नाही आहे की मी तिथून आले. आणि तिथं राहून बी माझा काही उपयोग नव्हता. एक तर माझा जीव गेला असता, नाही तर एक जिवंत मडा असल्यासारखं मला आयुष्य काढावं लागलं असतं. आणि आता पण मी जिवंत मडा असल्यासारखं जगते. पण स्वतःच्या कष्टानं स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, हे सगळ्या गोष्टी मी शिकले. आणि नवऱ्यापेक्षा पण जास्त सुखी समाधानाने सोन्याचा घास मी खाते. भले अर्धी खाऊ, भले माझ्याकडे रुपया कमाई नाही, कमाई असली तरी रुपया सेविंग नाही, किंवा घर नाही, दार नाही, जागा नाही, तरी बी मी आहे ना त्याच्यात एवढं आनंदानं राहते की विचारूच नका. एवढं आनंदाने मी माझ्या घरच्यांचा तेवढीच काळजी करते, माझ्या मुलांची तेवढीच काळजी करते, कारण मी घरात एकटीच आहे, एकुलती एक. माझ्यावर एवढं दुःखाचे डोंगर आहेत, तरी सगळ्यांना मागं टाकत मी सगळ्या गोष्टीला तोंड देत गेले. आणि असा एक व्यक्ती होता, त्या माणसामुळं मी नाही का ह्या जीवनातून उठले असते. असा पण व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये होता. त्या माणसाने माझ्यासोबत एवढं वाईट करायचा निर्णय घेतला होता की बस विचारूच नका. पण देव त्याचं पण कधी चांगलं करणार नाही. त्याच्या पण पाठीपोटी लेकी बाळ आहेत, त्याला पण कुठंतरी नाही का शिक्षा भेटेल त्या गोष्टीची. आपण कोणाला शासराप द्यायचा नाही, पण
माणसाला देवानं म्या सोडलं माझ्यानं काही करणं झालं नाही, देवानं सोडलं तर माणसाचं कर्म माणसाला कधी सोडत नाही. त्यामुळं मी त्या गोष्टीचा विचार बी करीत नाही. जे आपले वाईट करून गेले देव त्यांचा एक दिवस बरोबर हिशोब करणार आहे. त्यामुळं जाऊ द्या म्हणलं. पण असं नाही करावं कोणाचं. एखाद्याचा जीव जाण्या इतकं कोणी वागू नये कोणासोबत. आणि राहिला विषय नवऱ्याचा, मला लोक विचारतात तुझा नवरा तुला काय सपोर्ट करते, लेकरं शिक्षणाला पैसा पुरवते का, खाण्यापिण्याला पुरवते का, तुम्ही दोघं लांब लांब राहता पण दोघं मिळून खर्च करता का? लोकांचे हे विचार. पण जगाला काय माहिती, पूर्ण 2 लेकराचं ओझं घेऊन मी चालते ती डोक्यावरती. अरे ह्याला तर हिम्मत म्हणते. एवढ्या कमी वयामध्ये आज 7-8 वर्ष झालं, लग्नाला तर 12 वर्ष होऊन चाललीत आणि लग्न लवकर झालं. कमी वयामध्ये जिम्मेदारी आली डोक्यावर एकटीच्या, सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट करायच्या आणि स्वभाव तापड, चंचल. तर अशी ह्या सगळ्या गोष्टीवर मला तोंड देत चालावं लागलं आणि तोंड देत चलते मी. कारण पर्याय नाही आपल्या मुलांसाठी. मुलं जर नसते समजा तर काही पण झालं असतं. पण एक एक लोक असे निर्दयी पैदा येत होतेत ना, निर्दयी लोक जन्माला येतात ना, की त्यांचं मन पाषाणासारखं असतं. जसं माझ्या पोरांच्या ॲडमिशनसाठी माझ्या नवऱ्यानं त्याचं आधार कार्ड दिलं नाही, किंवा त्यानं राशनला नाव लावलं नाही, किंवा त्यानं गावात मतदान यादीला नाव लावलं नाही. का तर पुरावा भेटेल कोर्टाला की ही त्याचे लेकरं आहेत आणि त्याला असं सिद्ध करायचं की त्याचे लेकरं नाही आहेत, कोणाचे आहेत आणि प्रॉपर्टीत हक्क नाही मिळू द्यायचा आणि त्याचं नावच नाही त्याला लावायचं. तर मला सांगा आता एवढ्या फॉलोअर्सनी, मला सांगा असा कुठला व्यक्ती जो की स्वतः जन्म देऊन, स्वतः म्हणजे काहीतरी लग्न करून त्या गोष्टीत उतरून जो लेकरांना जन्म देतो आणि शेवटी त्यालाच आपलं नाव जोडत नाही, असा कुठला व्यक्ती तुम्ही बघितलाय का आतापर्यंत? माझ्या आयुष्यात आला बघा. जी मला गोष्ट पाहिजे नव्हती का, ती घाण गोष्ट माझ्या आयुष्यात येऊन पडली आणि तो माणूस त्याच्या लेकराला नाव द्यायला तयार नाही. मग विचार करा, ती मला पैसा देत असेल का? आज 7-8 वर्ष झालंय त्यानं लग्न लावलं. किती सहज गोष्ट करतात ना लोक, एखाद्याच्या पोरीसोबत लग्न करायचं, हुंडा घ्यायचा. त्याला हुंडा दिला, त्याच्या मड्यावर घातला हुंडा. सध्या त्यानं भांडे, फ्रीज, जणू काय त्याला भीक लागली ना. भिकारी सध्या एवढं मागत नसते, एवढं मागितलं. आम्हाला फ्रीज पाहिजे, लगेच वडिलांना मला ही फ्रीज घेऊन द्या. मला टी व्ही पाहिजे म्हणला, मला लगेच टी व्ही. मला ड्रेसिंग टेबल पाहिजे, लगेच ड्रेसिंग टेबल. काय कमी केलं तर ह्या लोकांना? आणि ह्याला जेव्हा येईल तेव्हा ड्रेस, कपडे, काय त्यांचं ते घमंड, काय त्यांचं ते वागणं, काय त्यांचं ते बोलणं. म्हणजे बघा, जर नांदवायचं नसेल ना तर त्यांनी मला डिवोर्स तरी द्यावा, किंवा माझ्या पोरांचे काय कागदपत्र आहेत ते देऊन टाकावे, किंवा नांदाय तरी न्यावं, नाही तर जिकडं तिकडं करावं. असं ह्यांचे लक्षणं कसे आहेत की एखाद्याला जगू बी द्यायचं नाही, मरू बी द्यायचं नाही, असे लक्षण आहेत यांचे. माझं तर वाटोळं केलं, पण 2 लेकरांचं कसं वाटोळं होईन ते कसं त्याला कळतंय? वा, काय डोके तुम्हाला मानलं. बरं काय मिळतं ह्यांना लोकांचं वाईट करून? आता त्या लेकरांचं जर वाईट झालं तर ह्याला काही 10-5 करोड भेटणार आहेत का? 10-5 एकर जमीन ह्याच्या नावची होणार आहे का? काय होणार आहे? लेकरांना ह्यानं कागदपत्र दिला नाही ॲडमिशन वाचून, कसं तरी हातापाया पडून ॲडमिशन तर झाले तर. पण हां, पोरगं मोठं झाले तुला सोडणार नाही र, तुला सोडत नाही पोरगं मोठं झाल्यावर. तू नको काळजी करू त्याची. आता आमचे हाल आहेत, आज त्यांच्या पण बिचाऱ्यांचे हाल होईल, त्यांना पण प्रॉब्लेम येईल की तू बाप होऊन पाप, काहीतरी त्यांनी पाप केलं तर ते तुझ्यासारख्या माणसाच्या पोटाला जन्म घेऊन आलेत ते त्यांना एवढे तू प्रॉब्लेम उभे केलेस त्यांच्या अडचणीत की त्यांना जगताही नाही ना मरताही नाही. सोड, तू रुपया खर्च त्यांना करत नाहीस मान्य, पण तू त्यांना तुझ्या नावचा एक कागद देत नाहीस म्हणजे कुठल्या ह्याला तू उभा केलंयस त्यांना, आज कुठल्या परिस्थितीत उभा केलंयस विचार करतोच. हे बरोबर नाही. तुमचं खूप अति वागणं होतंय.
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सांगायचा मुद्दा एकच आहे की कुणावर अशी वेळ येऊ नये जे माझ्यावर आली. आता तुम्ही म्हणता आणि ह्याच विषयावर प्रत्येक वेळेस बोलते, पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि हाच विषय मी सोशल मीडियावर मांडणार आहे. मला ह्या विषयाशिवाय आता दुसरा विषय घ्यायचा नाही. चेंज पण काय केलं, कसं झालं आणि काय करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा इथं मी देणार आहे. कारण बाद झालं मी झाकून ठेवून त्यांचा फायदा करून दिले ते जास्तच माझ्या डोसक्यावर चढायले. कारण जाऊ द्या, मला त्याच्याशी काही संबंध ठेवायचा नाही, त्याला माझ्याशिवाय ठेवायचं नाही. पण मला वाटतंय त्या लेकरांचे काय कागदपत्र असतील किंवा काय प्रॉपर्टीत हक्क असेल ते देऊन टाकावा. काय आम्ही म्हणत नाही सगळंच, पण त्यांना राहण्यापुरती जागा, घर, अगर पैसा पाणी काहीतरी दिलं पाहिजे ना. त्याचे मुलं आहेत ते, असं त्यांना रस्त्यावर सोडणं बरं दिसतंय का? जणू काय एखाद्या मुलीची इज्जत घेतली आणि तिला लेकरं झालेत जबरदस्तीनं आणि पळून गेलाय निघून माझ्या आयुष्यातून. असा खेळ खेळलाय माझ्यावर. बलात्कार जिथं होते त्या बलात्कारापेक्षा बी मोठं प्रकरण झाले हे. पोलीस स्टेशन, कोर्ट, कचेरी कशाला निघलेत मला काही कळत नाही. कुठलाच निर्णय कोर्ट पण घेत नाही का? असं कोर्टाला हे मान्य आहे का की माझं आयुष्य असंच जावं आणि त्यात लेकरांचं वाईट व्हावं? कोर्टाला माहिती आहे का त्याने डॉक्युमेंट्स दिले नाहीत किंवा त्यानं मला कुठलाच म्हणजे लेकरांच्या शिक्षणासाठी कुठलाच कागद दिला नाही की त्यांना प्रॉब्लेम येईल. सध्या जमाना स्ट्रिक्ट निघालाय. सगळ्या गोष्टी अवेलेबल. पॅन कार्ड, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, प्रवेश निर्गम ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या नावाच्या लागणार आहेत. माझ्या नावाच्या लागणार आहेत का? ह्याचं नाव जाईल ना, ह्यानं पैदा केलं म्हणले ह्याचंच नाव जाईल. ह्यानं द्यायला पाहिजे का नाही त्यांना, सांगा तुम्ही. मी त्यांची आई म्हणून आज त्यांच्या पाठीमागं उभी. मला पण त्याच्यासारखं करता येते. मी बी जा म्हणलं असतं कुठं पण लेकराला आश्रमात सोडून दिलं असतं. पण एक आई आहे ना, आईची बरोबरी कुणाला येत नाही आईच्या मायाची. त्यामुळं मी एक आईचं कर्तव्य पार पाडायले. त्या लेकरांचा मला कुठंतरी आशीर्वाद लागल. पण ह्या ज्या मूर्खानं केलंय ना ते बरोबर केलं नाही. लोकांच्या लेकरांना मारायचं जीव जाऊस. अहो मला 4-4 दिवस उठता बसता येत नव्हतं एवढं मारलेलं. सासऱ्यानं तर घर लावून मारलेलं, कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारलेलं, जनावरांनी आरडत होते अक्षरशः. मला रडू ध्यानात आलं. एवढा अन्याय कुणावर करू नाही, कोण्या मुलीवर येऊ नाही बाबा. का मी म्हणजे त्या काय स्वप्न बघितलं आणि काय माझ्या नशिबाला येऊन बसलंय. आज बघा ना, माझे लेकरं एकीकड, मी एकीकड. का 4 पैसे कमवायचेत म्हणूनच ना. त्यांना वाटत नाही का हो, त्यांना त्यांची आई जवळ असावी, बाप जवळ असावा. आता बघा, त्यांच्या मानानं त्यांची काही चुकी नाही. त्यांना त्यांच्या योग्य मार्गदर्शनाची त्यांना गरज आहे. त्यांना एक आईची, एक बापाची, मायाची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. कारण कुठल्या पण लहान मुलांना वाटलं आपली मम्मी आपल्या जवळ असावी, आपला बाप आपल्या जवळ असावा. बापाला तर ओळखीत नाहीत, पण माझं पण प्रेम त्यांना द्यायचं तर मी देऊ शकणार. परिस्थिती सगळ्याला वाटतंय फिरती बोंबलत फिरती, पण मला कोणी 10 रुपये देतंय का? मी फिरते, काम करते, काम शोधत हिंडते. मान्य आहे मला टिकू देत नाहीत लोक, फायदा घेतात मजबुरीचा. गरिबी आहे, मजबुरीनं काम करते. मजबूर माणसालाच ह्या गोष्टी सगळ्या भोगायला भेटतात. त्या दीर म्हणणारानं म्हणजे तो गुंड आहे दीर, त्या नवऱ्याला धमक्या दिल्यात की तिला आणू नको, तिचे कानं भरल्यात सासऱ्यानं. त्यांनी सगळ्यांनी सासूनं सांगितलेलं की बाबा हिला डॉक्युमेंट्स बी द्यायचे नाहीत आणि प्रॉपर्टीत हक्क बी द्यायचा नाही. हे सगळं प्लॅनिंग त्याच्या आईबापाची आणि भावाची आहे. त्याचा भाऊ इतका नासका आहे ना की त्यानं मला त्याच्यामुळं खास तर माझी जिंदगी वाटोळ झाली. तो घरात नसता किंवा आमच्यामध्ये इंटरफेअर करत नव्हता तर त्या येड्या झावण्याला कसं का होईना मी गेले असते, राहिले असते. येडच भेटलंय म्हणून तरी आयुष्य काढलं असतं. पण आपल्याला जाच जुलूम, मानसिक शारीरिक छळ होता आपला, त्यामुळं आपण कदरले सगळ्या गोष्टीला. पण मला वाटलं नव्हतं एवढ्या स्टेपला हे लोक जातील की लेकरांचं सध्या आधार कार्ड देणार नाही किंवा त्यांचं काहीच त्यांचा विचार करणार नाही, असं वाटलं नव्हतं मला. जर मला कळलं असतं की एवढे टाकून दिलेले तर लेकरं होऊच दिले नसते. देवा शपथ लेकरं होऊ दिले नसते. लय मी चुकी केली लेकरं होऊ देऊन, काय सांगावं तुम्हाला. काहीतरी आदल्या जन्मी लय मोठं पाप केलंय, तसले खटकं माझ्या गळ्याला पडले आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. देवानं हात पाय दिलेत, वय तरुण आहे म्हणून आज ठीक आहे सगळ्या गोष्टी चालल्यात. पण उद्या माझ्या माघारी माझ्या लेकरा माझं जर बरं वाईट झालं तर त्या लेकरांचं किती अवघड आहे सांगा.
ती तर त्याचा त्याचा बाप म्हणणारा ना कॉन्टॅक्टमध्ये आहे, ना फोन करतोय, ना विचारतोय, किंवा त्याला चांगल्या चांगल्या लोकांनी म्हणले वा तुमच्या लेकराचे आता बघा, हातापाया पडून ॲडमिशन केलं मी लेकरांचं. त्याच्या डॉक्युमेंट्समुळं बरेच कामं रुकलेले आहेत. त्या हरामखोरनं दिलं नाही. मग पोलिसवाल्यांनी माझी मदत करायला पाहिजे ह्याच्यामध्ये खरं तर. पण पोलिसवाले सध्या माझी मदत करत नाहीयेत. का? का नाही अशा प्रकरणामध्ये मदत करत सांगा ना? आजकाल पैसा फेक तमाशा देख. त्यांना पैसे दिले तर ते गोड मग काय तर तेवढ्यापुरतं तेवढं करतात. नाहीतर मग करत बी नाहीत. असले पोलीस स्टेशनवाले लोक निघालेत. हे पोलसाडं इतके लय अवघड आहे त्या पोलिसाचं आणि पोलीस स्टेशनचं. ते सपोर्ट करणार अशा गोष्टीला, खरंच करणार सपोर्ट. आणि मला सपोर्टची गरज आहे. तर माझ्या मित्रांना मैत्रिणींनो काहीतरी सोल्युशन असेल तर सांगा ह्या गोष्टीवर माझं. तुम्ही म्हणताय दावा टाक, दावा पण टाकलाय. भांडण पण धरलंय, सगळ्या गोष्टी केल्यात. आणि वकील लोक तर पैसे घेतात, पैसे सोडत नाहीत. त्यांना पैसे दिले तरच ते काम करतात. माझ्याने पैसे देणं व्हाय नाही. खर्च वाढलाय माझा. कमावणारी एकटीच राहिली, त्यामुळं खूप प्रॉब्लेम आहेत मला. ते जाऊ द्या हो, मला प्रॉपर्टी भेटल नाही तर ना भेटल, पण मला माझ्या लेकरांची काळजी वाटते. त्याचे कागद त्यानं देणं झालाय, मग लेकरांचं पुढं काय होणार? त्यांना अडचणी येणार. मला त्या अडचणी दूर करायच्यात आणि त्यांचं चांगलं करूनच मला मारायचं तोपर्यंत मी जगणार आहे. तर चला, तुमचं कमेंटमध्ये मत नक्की सांगा की मी काय करावं आणि काय नाही करावं. ते मला तर काही समजत नाही आहे. आणि आता माझा ड्युटीचा वेळ होतोय. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. आता येळ आमुशाला एका काकाने जेवाय नेलं तेव्हा बी तुम्ही घाण घाण कमेंट केल्या. अहो निदान वडीलधारी लोक बघून तरी बोलावं. माणुसकीच्या नात्याने नेलं होतं त्यांनी जेवण करायला. प्रत्येक वेळेस तोच विचार नाही करावा माणसाने. कोणी म्हणते मला इथून हाकलून देईन, कोण म्हणते कसं, कोण बोला. तुमचे तोंड आहेत, बोलू शकताय. देवानं फुकटचं दिलंय म्हणून बोलायला येते तुम्हाला. बोला, पैसे द्यायचे नाही तुम्हाला. असो, तुमच्याशी टक्कर देण्यात काही अर्थ नाही. मला टक्कर द्यायला माझ्या नवऱ्यानं लई प्रॉब्लेम वाढवून ठेवलेत. माझा नवरा सध्या म्हणू वाटत नाही त्याला. चला बाय, काळजी.